देवा ग्रुप फाउंडेशन व संघर्ष पत्रकार संस्थेचा स्तुत्य उपक्रम. वेळोली बुद्रुक व वेळोली लिंगायतपाडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप. शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने देवा ग्रुप फाउंडेशन आणि संघर्ष पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी वेळोली बुद्रुक व वेळोली लिंगायतपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा वेळोली बुद्रुक तसेच जिल्हा परिषद शाळा वेळोली लिंगायतपाडा येथील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवा ग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे होते. उपक्रमाचे आयोजन संघर्ष पत्रकार संस्थेचे अध्यक्ष योगेश हजारे यांनी केले. यावेळी देवा ग्रुपचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद निमसे, ठाणे जिल्हा आरोग्य विभागाचे उपाध्यक्ष महाळुंगे सर, जिल्हा सचिव चेतन ठाकरे, शेनवा विभाग प्रमुख कुलदीप पडवळ, तालुका अध्यक्ष आरोग्य विभाग वैभव विशे तसेच संघर्ष पत्रकार संस्थेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे, उपाध्यक्ष अंकुश भोईर, निलेश विशे, रवींद्र खाडे, पत्रकार दिनेश पाचघरे यावेळी उपस्थित होते. तसेच वेळोली बुद्रुक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतीलाल हजारे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मुकणे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत वाघ, वेळोली बुद्रुक सोसायटीचे संचालक बुधा चवर, माजी संचालक अर्जुन जाधव, महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभा किरपण, ग्रामस्थ महेश किरपण, विकी जाधव आणि दत्ता वाघ, केंद्र प्रमुख प्रज्ञा सोनवणे तसेच वेळोली लिंगायतपाडा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना हजारे उपस्थित होत्या. दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.